Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात। सर अब्दुलसत्तार ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। जमात दहम मज़मून मराठी अंतर भारतीयत 10वीं सेतु अभ्यास जमात दहम का ब्रिज कोर्स है। डे 18वां दिन है। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 18 क्षेत्र श्रवण वाचन लेखन संकल्पना विरामचिन्ह कौशल्य लेखनामध्ये विरामचिन्हाचा वापर करता येणे। जाणून घेऊया। पुढील नमुना कृतीच्या सहाय्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विरामचिन्हाबद्दलचे पूर्वज्ञान जाणून घ्यावे। विरामचिन्ह पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण। सक्षम बनूया। खालील दिलेल्या वाक्यामध्ये विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा। मुलाने उत्तर दिले ते पहा। ढग कसे धावत आहेत आभाळात। अरे पण तेवढा म्हणजे किती? खेळताना मनुष्याला भान नसते। भिकारी म्हणाला, महाराज एवढेसे पैसे एवढेसे कापड मला कसे पुरणार? तुमचे केस अजून काळे राहिले आहेत। अब देखिए मौला ने उत्तर दिले, इसके बाद में यहाँ पर कॉमा है यानी कि उसके बाद दुहेरी अवतरण है यानी कि इन्वर्टेड कॉमाज है। अरे पण तेवढा म्हणजे, इसमें भी कॉमा और इन्वर्टेड कॉमा है। उसके बाद में खेळताना मनुष्याला भान नसते, कामा और इंटरनेट कॉमा है। उसके बाद भिकारी म्हणाला, महाराज एवढेसे कापडा मला कसे पुरणार? उसके बाद तुमचे केस अजून काळे राहिले आहेत। चला सराव करूया। खालील विरामचिन्हाचं ओळखून त्यांची नाव लिहा। याचं उत्तर आहे, पहिला आहे प्रश्नचिन्ह, दुसरा आहे उद्गारवाचक चिन्ह, तिसरा आहे एकेरी अवतरण चिन्ह, चौथा आहे संयोग चिन्ह आणि पाचवा आहे हे अपूर्ण विराम आहे। अर्धविराम नाही, अपूर्ण विराम आहे। जोड्या लावा। अ गट आणि ब गट, संयोग चिन्ह, अर्धविराम, एकेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह। पहिला आहे अर्धविराम, दुसरा प्रश्नचिन्ह, तिसरा संयोग चिन्ह, चौथा एकेरी अवतरण चिन्ह। कल्पक होऊया। पाठ्यपुस्तकातील विविध पाठातून आलेल्या विरामचिन्हाचा शोध घ्या। आंतरजालचा वापर करून विरामचिन्ह या घटकाची अधिक माहिती मिळवा। विरामचिन्हाशिवाय एक उतारा वाचा व फरक लक्षात घ्या। पूरक साहित्य स्रोत, 9वी पाठ्यपुस्तक, दीक्षा ॲप, QR कोड इत्यादी। विरामचिन्ह पहिला आहे प्रश्नचिन्ह, दुसरा स्वल्पविराम, तिसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह। विरामचिन्ह पहिला स्वल्पविराम, वाक्य गंगा यमुना गोदावरी या नद्या आहेत। दुसरा पूर्णविराम, मी अभ्यास करतो, म्हणजे येथील वाक्यात त्याचा उपयोग कसा होतो ते पण दिलेलं आहे। तिसरा आहे अर्धविराम, ढग आले पण पाऊस पडला नाही। चौथा आहे प्रश्नचिन्ह, तू कुठे राहतोस? पाचवा आहे उद्गार चिन्ह, अब केवढा मोठा हत्ती। सहावा आहे एकेरी अवतरण चिन्ह, आत्मविश्वास खूप महत्त्वाचा। दुहेरी अवतरण चिन्ह, बाबा म्हणाले, कुठे चाललास? पहिला आहे आवडले का तुला हे पुस्तक? जया म्हणाली, हो, जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहेत। तिसरा वडील म्हणाले, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तुला ठाऊक आहे का? उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।